नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आज आपण आलो आहोत पुईखडी या ठिकाणी. इथं भाविकांची सेवा करण्यासाठी बरेच नेते मंडळी आणि समाजसेवक कार्यरत आहेत आणि इथं दूध वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे गोकुळ संस्थेकडून. नमस्कार सर, काय सांगाल तुम्ही, तुमचं नातं पांडुरंगाशी काय आहे? आज आषाढी एकादशी आणि विठू नामाच्या गजरामध्ये सगळे वैष्णव आज महासागर लोटलेला आहे. नुसता पंढरपुरातच नाही तर प्रति पंढरपूर म्हणून ज्याची ख्याती आहे त्या नंदवाळामध्ये देखील आपल्याला जवळपास 1200 वर्षाची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि ह्या एका नामानं जात धर्म विसरून सर्व लोक एकत्र येतात, एकमेकाला भेटतात आणि भविष्यातील महाराष्ट्राची जडणघडण आणि आपल्या कुटुंबाच्या पायाभरण्याचं काम ह्या निमित्तानं होत असते. या आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी सर्व वैष्णवांना, सर्व वारकरी संप्रदाय लोकांना, सर्व लहान आबालवृद्धांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद सर्वांना लाभून सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद पसरो हीच मी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो. तुमच्या मते वारी म्हणजे काय आहे? वारी हा एक संस्कार आहे, वारी ही समाजरचना आहे आणि वारी हा एक समान धागा आहे जो उद्योगपतींपासून सर्वसामान्य गरिबापर्यंत आणि झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीपासून ते राजभवनामध्ये काम करणाऱ्या समाजसेवकापर्यंत सगळ्यांना एका धाग्यामध्ये गुंफते. आता तुमचं आणि पांडुरंगाचं नातं काय आहे हे तर आपण जाणून घेतलंच, पण अशी ही तुमची भक्ती द्विगुणित करणारं कोणतं अभंग किंवा कोणतं गाणं तुम्हाला आवडतं? लता मंगेशकरांचे गायलेले आणि सुरेश वाडकरांनी गायलेले सर्वच अभंग हे मलाच काय अख्ख्या महाराष्ट्र जनांना आवडतात. सर्वांनाच माहिती आहे आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्यासाठी सर्वच गेल्या 20 तारखेपासून, मागच्या महिन्याच्या 20 तारखेपासून वारकरी संप्रदाय या वारीमध्ये सहभागी होतो आहे आणि त्याच भागाचा एक भाग म्हणून गोकुळ देखील कायमही संलग्न असा आहे आणि आपल्यातर्फे म्हणून गोकुळच्या परिवारातर्फे म्हणून आपण दूध आणि हरिपाठाचं वाटप आज नंदवाळच्या पुईखडीच्या या रिंगण सोहळ्याच्या निमित्तानं आपण करत आहेत. त्याचबरोबरीनं आपण ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी असती तर त्यामध्ये देखील आपण आपले स्टॉल ठेवून तिथं देखील दुधाचं वाटप असतं, शबनम बॅग असतात. हे दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण करत आहे आणि केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पुईखडे इथं आपण याचं वाटप, दुधाचं वाटप करत आहोत. तर सर्वच दूध उत्पादक असतील, ग्राहक असतील, हितचिंतक असतील, गोकुळचे संचालक मंडळ असेल, कर्मचारी असतील, यांच्या वतीनं सर्वांनाच, वारकरी संप्रदायाच्या सर्वांनाच आज खूप खूप आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो. मला विचारायचं होतं, आता तुम्ही सांगितलं की तुमचा 20 वर्षाचा इथं हा प्रवास आहे, आजपर्यंत काय काय बदलत गेलं? वारकऱ्याच्या याच्या संप्रदायाच्यामध्ये बदलत तर काहीच नाही आहे, देणं हेच महत्त्वाचं असतं. या निमित्तानं आम्ही जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आहे की लोकांना याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादनं आपली काय आहेत याच्याबद्दलची माहिती द्यायची असते आम्हाला. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हे करत असतो आणि देणं समाजाचं एक देणं आहे आपलं, तर ते देखील आपण करणं गरजेचं असतं. तर हाच एक असा उत्सव आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडून जे करता येणं शक्य आहे ते आपण करत आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त जे भक्त वारकरी आहेत, जे विठ्ठलाचे भक्त आहेत, ते मोठ्या प्रमाणावर इथं जमत आहेत पुईखडीला, नंदवाळला जाण्याकरता. आणि त्या लोकांना अल्पोपहार म्हणून गोकुळ संघामार्फत आम्ही सुगंधी दूध आणि काही हरिपाठाची पुस्तकं वगैरे वाटप करत असतो. गेले बरेच वर्ष नंदवाळचं जे महात्म्य आहे ते 700-800 वर्षापूर्वीपासून तिथं ह्या मूर्ती आहेत, तिथं पूजा केली जाते ह्या लोकांची आणि ह्या वारीचा कार्यक्रम पण त्यावेळेपासूनचा सुरू असेल, आजही तो सुरू आहे अखंड. गोकुळचं एकंदरीत जे कामकाज चालतं आहे, आज आम्ही जे हे दूध वाटप करतो आहे ते एका अर्थानं गोकुळच्या जे शेतकरी बांधव आहेत, ज्यांच्या गोट्यावरतून हे दूध येतं आहे, ॲक्च्युली त्यांच्यामार्फतच हे दूध, गोकुळ फक्त एक प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे, पण त्यांच्यामार्फत हे दूध सर्व वारकऱ्यांना इथं पोच केलं जाते आणि त्या सर्वांना सुख समृद्धी, दुधाच्या व्यवसायातून मुबलक त्यांचा समृद्धी हो ही विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि सर्व इथं जे वारकरी आहेत त्यांना शुभेच्छा देतो. आणि नेक्स्ट मराठीनं हे जे काही कव्हरेज करतं आहे त्यालासुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत.
साईड द्या, गरम आहे साईड द्या. कसं होणार? याची घेणार असेल तर घ्या. जिल्हा परिषद सभापती आहेत. जिल्हा परिषद सभापती इथं ग्रामपंचायत मॅडम वर यायला पाहिजे जास्त बेकार